नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार पेन्शन योजना याच्यासाठी अर्ज चालू झालेले आहेत। आता भरपूर जे नागरिक आहेत त्यांनी अर्ज केलेले आहेत आणि भरपूर नागरिकांचे अर्ज करण्याचे बाकी आहेत। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धत बघणार आहोत। संजय गांधी निराधार पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे, याच्यासाठी पात्र जे नागरिक आहे ते कोण कोण राहणार आहे, अर्ज कुठे सादर करायचा आहे, सोबतच डॉक्युमेंट काय काय लागणार आहे आणि पात्रता काय राहणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि सोबतच मित्रांनो, ज्यांनी कोणी अर्ज केलेला असेल व त्यांना या योजनेचा लाभ भेटत नसेल तर याचं पण जो प्रॉब्लेम आहे, याची जी त्रुट आहे त्याचं पण आपण सोल्युशन या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना यासाठी जे निराधार व्यक्ती आहेत, जसे की अंध, अपंग, अनाथ मुले, मोठी आजार असलेले, घटस्फोटित स्त्रिया, दुर्लक्षित महिला, परत वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या स्त्रिया, अत्याचारी महिला, ट्रान्सजेंडर आणि इत्यादी जे आहेत ते या क्रायटेरियामध्ये बसतात, त्यांना आर्थिक मदत केल्या जाते। तर यांची जी पात्रता असते ती 65 वर्षे असते आणि जे वार्षिक उत्पन्न आहे त्यांना उत्पन्नाचा जो दाखला असतो त्याच्यावरती 21,000 रुपये उत्पन्न दाखवावं लागतं। तर 21,000 पर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्ही या अर्जासाठी पात्र राहतात। तर इथं लाभार्थी तर आपण बघितलंच आहे, वरती लाभार्थ्यांची जी क्रायटेरिया आहे तो बघितला आहे। आता फायदे, आता इथं बघू शकता प्रत्येक लाभार्थ्यास दरमहा 600 रुपये मिळतात। पण मित्रांनो, आता काहीला 600 मिळतात तर काहीला 2,021 रुपयापर्यंत पण मिळत असतात। इथे पुढे बघू शकता, जर लाभार्थ्यांचे मुलं आणि मुली जर 25 वर्षापर्यंत होईपर्यंत हा लाभ त्यांना भेटत असतो। तर मित्रांनो, इथं अर्ज कसा सादर करायचा आहे ते दिलेलं आहे, पण आता अर्जाची पद्धत काय, जो अर्ज करणार आहोत आपण पुढे तो अर्ज कसा फिल करायचा आहे सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। तर थोडा पण व्हिडिओ स्किप करायचा नाही, व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण तुम्हाला सगळी सविस्तर माहिती भेटणार आहे, तुम्ही न चुकता अर्ज करू शकतात। आता अर्ज कसा करायचा आहे, तर अर्जाचा जो निवास प्रमाणपत्र, वय प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेत खालील कुटुंबाचे उत्पन्नाचा दाखला, पुरावा एवढं लागणार आहे। सिव्हिल सर्जन, सरकारी रुग्णालयाचे जे रोगाचे प्रमाणपत्र असते ते पण लागणार आहे। याच्यामध्ये काही जे क्रायटेरियामध्ये मोडतात त्यांनाच लागणार आहे, बाकीच्याला गरज नाही। आणि हा अर्ज सादर कुठे करायचा आहे, तर तुम्ही तहसीलमध्ये सादर करू शकतात किंवा जवळच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल, ज्यालाच आपण घाटी म्हणतो, ते पण तुम्ही याची इन्क्वायरी करू शकतात, पण तहसीलमध्ये हा अर्ज सादर केला जातो। आता मित्रांनो, अर्ज करण्याची पद्धत आपण बघणार आहोत, थोडा पण व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, अर्जाचा नमुना असा काही आहे। आता हा अर्ज थोडा मोठा आहे त्याच्यामुळे याला भरण्यासाठी टाइम लागेल। आता तुम्हाला जी महत्त्वाची माहिती आहे तीच भरायची आहे, जी बाकीची माहिती ती भरायची गरज नाही। अर्जदाराचे संपूर्ण नाव टाकायचं आहे, आधार कार्डवर जो पत्ता आहे तो टाकायचा, जन्मतारीख टाकायची आहे। आता महाराष्ट्रातील आदिवासी आहे का तर आहे करायचं आहे। तर कुटुंबातील संख्या म्हणजे कुटुंबामध्ये कुटुंब किती संख्याचं आहे तुमचं ते टाकायचं आहे। कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते टाकायचे आहे। आता इथं कास्ट कोणती आहे, तुम्ही याच्यातून कोणती पण कास्ट निवडू शकतात, जी कास्ट आहे ती तुम्हाला इथं समोर लिहून घ्यायची आहे। त्याच्यानंतर निराधाराचा प्रवर्ग काय आहे, तर याच्यामध्ये कोणत्या क्रायटेरियामध्ये बसतात तुम्ही, जर अपंग असेल तर अपंग कोणत्या याच्यामध्ये बसतात हे पुढे लिहून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आजार असेल कोणता, तर तुम्हाला कोणता आजार आहे तो तुम्हाला पुढे लिहून घ्यायचा आहे। आता महिलांचा प्रवर्ग, तर इथं काय कोणत्या क्रायटेरियामध्ये बसतंय, इथं पूर्ण माहिती सविस्तर वाचायची आहे, थोडा टाइम लागला तरी चालेल, संपूर्ण माहिती वाचूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे। तर इथं ती माहिती पुढे लिहून घ्यायची आहे। आता अनाथ मुले किंवा मुलगी असेल तर तुम्हाला इथं तुम्ही ते लिहू शकतात। त्याच्यानंतर जिथून अर्ज करता तुम्ही तिथल्या गावाचं नाव टाका, दिनांक टाका आणि त्याच्यानंतर तुमची सही करून तिथं घ्यायची आहे। हा जो अर्ज आहे मित्रांनो, याची जी PDF ची लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल तुम्हाला, तिथून तुम्ही तो अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून तो अर्ज भरून तुम्ही तहसीलमध्ये दाखल करू शकतात। इथे पण खाली तुम्हाला 10व्या पॉईंटवरती नाव टाकायचं आहे, साक्षीदाराचा पत्ता टाकायचा आहे आणि साक्षीदाराची सही, एक साक्षीदार लागणार आहे, त्यांची माहिती इथं भरून घ्यायची आहे। इथं बघू शकता आता 10 नंबरचा पॉईंट, असे पॉईंट आहे, ते पॉईंटनुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे। आता इथं काही माहिती आहे ती भरायची नाही, जी महत्त्वाची माहिती आहे तीच आपल्याला भरायची आहे। आता तहसीलदाराचा सही शिक्का लागणार आहे,
तिथं संमतीपत्रामध्ये मान्य अमान्य अर्ज आहे ते पण लागणार आहे। ही जी बाकीची माहिती आहे ते शासकीय तुमचे जे अधिकारी असतात ते भरून घेतात, फक्त तुम्हाला जी महत्त्वाची माहिती आहे ती भरावी लागते। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभ मंजुराचा आदेश, तर इथं नाव येणार, गावाचं नाव, तालुका येणार, जिल्हा येणार, हे टाकल्यानंतर दिनांक येणार, त्याच्यानंतर ठरलेले दरमहा रुपये किती राहणार आहेत ते इथं लिहिल्या जाणार आहेत, अक्षरी रुपये अक्षरामध्ये त्याचे दिनांक, परत इथं कोणत्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे तर तुम्हाला एक बँक खातं पण लागेल आणि ते आधारशी लिंक ठेवा मित्रांनो। जर आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून घ्यायचं आहे। डीबीटी मार्फत पैसे येण्यासाठी तुम्हाला आधार हे लिंक गरजेचं असतं। त्याच्यानंतर इथं जे नायब तहसीलदार आहेत त्यांची सही शिक्के येत असतात। त्याच्यानंतर खाली बघू शकतात जी माहिती आहे। आता इथं हयात प्रमाणपत्र दिलेलं आहे, ते हयात प्रमाणपत्र पण भरून घ्यायचं आहे। इथं नाव, राहणारं जे गाव आहे ते, तालुका, जिल्हा, संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे। त्याच्यानंतर जे तपासणी अधिकारी आहेत तिथं सही शिक्का तुम्हाला देतील। हे जे अर्ज आहे पूर्ण व्यवस्थित भरायचे। आता उत्पन्नाचा दाखला तुम्ही काढतात, तर उत्पन्नाचा दाखला काढल्यानंतर तुम्हाला जो उत्पन्नाच्या दाखल्यावरती नाव आहे, जसं ॲड्रेस आहे तो टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर उत्पन्न जेवढं टाकलं आहे, जे उत्पन्नाच्या दाखल्यावरती आहे तेच तुम्हाला उत्पन्न इथं टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथं जे तहसीलदार असतात, अधिकारी असतात, ते सही शिक्के तुम्हाला देत असतात। आता इथे बघू शकतात हा जो नमुना आहे हा महत्त्वाचा आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा योजनेत वर्ग करणे, त्याच्यानंतर भरायच्या वेळेस तुम्हाला इथं व्यवस्थित नाव टाकायचं, जसं आधार कार्ड प्रमाणे आहे, ॲड्रेस टाकून घ्यायचा, जिल्हा टाकल्यानंतर जन्मतारीख टाकायची आहे। त्याच्यानंतर मित्रांनो या संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी लाभ घेतील त्यांचे वय आज रोजी किती आहे, तुम्हाला 64 वर्ष झाल्यामुळे आणि त्यांच्या दारिद्र्यरेषेखालील तुमचा रेशन कार्डचा नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे असल्यामुळे श्री किंवा श्रीमती यांचे श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्त वेतन योजनेत वर्ग करण्यात येत आहे। जो अर्ज आहे तो तुम्ही करत आहात, तर तुमचा जो क्रायटेरिया आहे व तुमचं जे व्यवस्थित माहिती आहे ती तुम्हाला इथं भरून घ्यायची आहे। त्याच्यानंतर ठिकाण आणि दिनांक टाकून जे अधिकारी असतात त्यांचा सही शिक्का इथे घ्यावा लागतो। तर मित्रांनो इथे जे आपले अर्जाचे नमुने आहे पूर्ण भरले जातात। तुम्हाला अशा प्रकारे अर्ज करावा लागतो मित्रांनो। ही काय पद्धत होती मित्रांनो अर्ज करण्याची, ही जर पद्धत तुम्ही व्यवस्थित वापरली व अर्ज न चुकता भरला तर तुमचा जो फॉर्म आहे फक्त 15 दिवस ते 1 महिन्यामध्ये अप्रूव्हल होतो, त्याच्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र राहतात। तर मित्रांनो हा आजचा व्हिडिओ संजय गांधी निराधार पेन्शन योजना यावरती आपण बघितला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। आपल्या नातेवाईकांमध्ये असे जर कोणी असेल त्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा जास्तीत जास्त। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व इंस्टाग्राम पेजला फॉलो करू शकतात। आणखी माहिती पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलची पण लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकतात। ह्या पीडीएफची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटणार आहे, ती पीडीएफ डाउनलोड करा। जो अर्ज करायचा आहे तुम्हाला त्या अर्जाचा नमुना तुम्ही प्रिंट आउट काढा, तो अर्ज व्यवस्थित जसा सांगितला आहे तसा भरून घ्या आणि तो तहसील मध्ये सबमिट करा। जे सोबत डॉक्युमेंट लागणार आहे ते एकदा वाचून घ्या। संपूर्ण माहिती आपण आज सविस्तर बघितली आहे। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।